उन्हाळ्यामध्ये बाहेरचे थंड पेय पिण्यापेक्षा घरीच घातलेल्या दह्यापासून मसाला ताक बनवून पिलेलं कधी हेल्दी. तर आपण मसाला ताक बनवतो त्याच्यासाठी आपण जिरं, बडीशेप, काळं मीठ आणि काही मिऱ्या घेतल्या. ते पहिल्यांदा आपण वाटून घेऊयात, कारण खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये. मिरे आहेत, जिरं आणि बडीशेप ते सुकंच फिरवून घ्यायचं म्हणजे छान बारीक होतं. नंतर मग एक कोवळी हिरवी मिरची आणि आलं देखील बारीक बारीक पातळ कापून घ्यायचं. ताजी कोथिंबीर आणि पुदिना आपण मसाला ताकासाठी वापरतो. तर हे सर्व साहित्य आपण चांगलं बारीक करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मिरपूड, जिरं आणि बडीशेप फिरवून घेतल्यानंतर आलं, एक हिरवी मिरची तुकडे करूनच टाकली, पुदिना आणि कोथिंबीर देखील मिक्सरमध्ये घालताना तोडून घालायची आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊयात म्हणजे छान अशी पेस्ट तयार होईल. तुम्हाला जर दाताखाली आलेली पुदिना कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कापून देखील घालू शकता. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूयात, साधं मीठ. काळं मीठ देखील वापरले. थोडं पाणी घालून चांगली पेस्ट करून घेतली आपण. आता ही या दह्यामध्ये आपण घालून घेऊया आणि रवीच्या साह्याने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. रवीच्या साह्याने केलेलं ताक कधीही उत्तम. हवं तर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरवून घेऊ शकता. तर असं रवीच्या साह्याने चांगलं घुसळून घ्यायचं. घुसळताना मध्ये मध्ये पाणी घालायचं. शक्यतो माठातलं थंड पाणी वापरलेलं कधीही चांगलं, म्हणजे हे ताक छोटे मोठे कुणीही पिले तरी सर्दी होणार नाही, ते हेल्दीच असेल. माठातलं पाणीच फ्रीजच्या पाण्यापेक्षा जास्त हेल्दी असतं. जरी फ्रीजमधलं पाणी थंड तुम्हाला वाटत असेल, थोड्या वेळासाठी बरं वाटत असेल, तरी देखील माठातलं पाणी कधीही सर्दी करत नाही. तर आता हे घुसळून घेतलेलं दही आणि मसाला घातलेलं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता या माठातलं पाणी मी त्याच्यामध्ये वापरणार आहे. बिलकुल फ्रीजमधलं पाणी आणि आईस क्यूब घालणार नाही, जेणेकरून हेल्दी ताक तयार होईल. तर याच्यामध्ये माठातलं पाणी मी घालून घेते. पाणी थोडं थोडं घालायचं आणि हे घुसळून घ्यायचं चांगलं. याच्यावरती घट्ट असं चीज देखील तरंगतं, ते काढून घ्यायचं. चीज येणं बंद झालं की मस्त हे आपलं मसाला ताक तयार होतं. त्याच्यासाठी रवीने घुसळून घेण्याची थोडी मेहनत घ्यायला लागते. जसं चीज निघेल तसं ते तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता बाजूला आणि त्याचा चीज पराठा करू शकता. मस्त असं हे उरलेलं आपलं मसाला ताक तयार आहे. तर याच्यामध्ये अजून फ्लेवरफुल जर बनवायचं असेल तर चाट मसाला आणि जलजिरा पावडर अशी अर्धा चमचा आपण घातली. पुन्हा चांगलं मिक्स केलं आणि मस्त असं हेल्दी झटपट झालेला मसाला ताक तयार आहे. थँक्यू.